नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, हे जे पाणी मी हातात घेऊन बसली आहे, हे पाणी काही प्यायचं पाणी नाही आहे. ह्याचं नाव मी काय ठेवलं माहिती आहे का? मॅजिक वॉटर. खरोखरच हे मॅजिक वॉटर आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतके छोट्याशा पाण्याच्या वापरामुळे आपले मोठे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. कारण काय झालेलं आहे, आता जे पावसाळा चालू झाला, पावसाळ्यामध्ये काय होतं, किचनमध्ये तुम्ही कितीही स्वच्छता ठेवा पण त्यामध्ये इतके ते बारीक बारीक छिंट उरतात की आपल्याला अगदी किळस येते. आणि मग ते बसलेले टोमॅटो किंवा कोथिंबीर किंवा पाणी, साधं पाण्याची ताटली जरी असली ना तरी त्यावर ते पण छिंट बसतात. मग ते आपल्याला खावंसं वाटेल का? आणि आपण किचन असल्यामुळे आपण केमिकल्स काही यूज करू शकत नाही की बाई त्याच्यावरती एखादं पेस्टिसाइड किंवा काहीतरी टाकलं आणि मग पेस्ट कंट्रोल टाईप केलं तर किडे ते छिंट बारीक बारीक मरतील. पण नाही, आमचा इतक्या वर्षांचा अनुभव आहे की ते बारीक छिंट ना कशानेही जात नाही. एक केळं जरी घरात ठेवलं असलं ना तुम्ही, त्याच्यावरती इतके छिंट बसतील की अगदी नाकात न येऊ शकतात. पण नाही, त्यावरचा मी एक साधा आणि सोपा सरळ उपाय तुमच्यासाठी मी आणलेला आहे, हे मॅजिक वॉटर. मैत्रिणींनो, जापानची प्रसिद्धी कशी आहे? कीर्ती मोठी पण मूर्ती लहान आहे. जापान देश अगदी छोटा आहे पूर्ण जगाच्या तुलनेत गेला तर, पण त्यांनी इतके इतके महत्त्वाचे शोध लावलेले आहेत आणि आपल्याला स्वतःला जगाच्या स्पर्धेमध्ये टिकवून ठेवलेलं आहे. आणि त्याचं कारण काय आहे? त्यांचं अति मेहनत आणि अति प्रामाणिकपणा. अति रिसर्च करायची म्हणजे त्यांना सवयच आहे ती. आणि मेहनतीला तर काही पर्याय नाही. मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की सब्र का फल मिठा होता है. आणि मेहनत केली, जितके कष्ट कराल तितकं तुम्हाला गोड फळ मिळेल त्याचं. शेताचं पण हेच आहे, झाडांचं पण हेच आहे. आणि जापानने तर स्वतः प्रूव्ह करून दिलेलं आहे की अति मेहनत तुम्ही केली तर तुम्हाला जगामध्ये कुणीही थांबवू शकत नाही. तो अगदी फिनिक्स पक्षासारखा वर आलेला आहे, हा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. तर आज मी पाणी जे म्हणते आहे तुम्हाला, ते पाण्याचं म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की जापाननी एक 55-60 वर्षापूर्वी केंगन वॉटर म्हणून प्युरिफायर काढलं होतं. मला त्याची प्रसिद्धी आता इतक्या 10-15 वर्षात आपल्या भारतामध्ये जास्त झाली आणि लोकांना त्याचं महत्त्व पटू लागलंय. कारण पटवून देणारे पण नव्हते. आता जरा मार्केटिंगचा स्टाईल बदलली आहे, त्यामुळे मार्केटिंग कसं करायचं हे लोकांनी अभ्यास करून दुसऱ्यांच्या मनात कसं बिंबवायचं हे शिकले आहेत लोक. त्यामुळे आपली वस्तू दुसऱ्यांना कशी विकायची किंवा त्याचे महत्त्व कसं पटवून द्यायचं हे आजच्या पिढीला खूप चांगलं माहीत झालं आहे. त्यामुळे याची अगदी लोकांना आवड निर्माण झाली आहे. कारण काय की जे वॉटर प्युरिफायर आहे त्याच्यामध्ये प्लॅटिनमच्या प्लेट्स आहेत. त्या तुमच्या कधी खराब व्हायचा प्रश्नच येत नाही. त्याचं महत्त्व सगळ्यांनाच माहिती आहे. मला त्या मशीनबद्दल इतकी डिटेल माहिती नाही आहे, पण जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगू शकते. माझा एक छोटासा प्रयत्न आहे तो. तर प्लॅटिनमच्या प्लेट्स असल्यामुळे पाणी खराब किती कसंही असलं कुठलं तरी त्या प्लेट्सवर काही परिणाम होत नाही त्याचा. त्याच्यातून ते शुद्ध गंगाजल सारखंच पवित्र पाणी आपल्याला मिळतं. आणि त्याचा परिणाम काय आहे? गंगाजल त्याला का म्हटलेलं आहे की ते अल्कलाईन वॉटर आहे, कारण त्याच्यामध्ये अल्कलीचं प्रमाण भरपूर आहे. आणि आजकाल काय झालंय, शरीरामध्ये सगळ्यांना, तुम्ही घरोघरी जा, एक कॉमन प्रॉब्लेम असतो ऍसिडिटी. तर ऍसिडिटी का होते सगळ्यांना? शरीरामध्ये ऍसिडिटी वाढल्यामुळेच ना. मग अल्कलाईन तुम्ही काय काय खाणार आहे? रोज रोज इतकं किती खाऊ शकतं माणूस? त्याच्या पाणी म्हणजे काय आहे? पाणी आपण दिवसभरात 3-4 लिटर तरी पिऊ शकतोच ना. त्यामुळे अल्कलाईन पाणी पिल्यामुळे आपल्या पोटाला हळूहळू इतकी सवय होते आणि अल्कलाईन होत राहिल्यामुळे आपली तब्येत सुधारते, ब्लड प्युरिफाय होतं, ऍसिडिटी तर दूरच पळते. म्हणजे लोक बोलेंगे की कहाँ गई हमारी ऍसिडिटी, हमको थी की नहीं ये भी हमको पता नहीं. इतके आनंदी लोक राहायला लागले तसा. आणि पहिल्यांदा लोकांनी वापरलं आणि मग त्याचं कौतुक केलेलं आहे. मी पण आता जवळ 3-4 वर्ष झाले हे पाणी वापरते. अल्कलाईनची मशीन म्हणजे जे आपलं केंगन वॉटरची मशीन आहे ती आमच्या मुलाकडे, मुलीकडे, मुलीच्या सासरी सगळ्यांकडे ती मशीन आहे. आणि त्यांनी 4-4, 5-5 वर्ष झाले ही वापरलीच आहे. याचं प्रोडक्शन तर 55-60 वर्षापूर्वी झालेलं आहे, पण त्याची माहिती आम्हाला तरी आता झाली आहे मागच्या 5-6 वर्षामध्ये. आणि आम्ही मग त्याचा उपयोग पाहून त्या मशीनचा वापर चालू केला. तर त्यामध्ये हे मी मॅजिक वॉटर जे म्हणते हे तर फारच सुंदर आहे, याचा प्रश्नच येत नाही. ह्या पाण्याचं महत्त्व म्हणजे काय आहे बघा. तुम्हाला किड्यांचं तर सांगितलं, बारीक बारीक छिंट मरतातच, पण कपड्यांवर जर डाग पडले असले, हट्टी डाग जे म्हणतात, त्या डागांवर हे पाणी शिंपडलं, डाग थोड्या वेळाने हळूहळू फिके होतात. आणि जो 2-3 वेळा तुम्ही वापरलं डागाच्या तीव्रतेप्रमाणे तर ते डाग अगदी स्वच्छ होतात. हे आम्ही स्वतः अनुभवलेले आहे.
लहान मुलं कधी चॉकलेट खाऊन कुठे हात पुसतात, चॉकलेटचे डाग तर तुम्हाला माहिती आहे किती लवकर निघायला बघत नाही चिकट, हे डाग या पाण्याने लवकर निघतात. तसंच हे पाणी म्हणजे पेन किलरचं काम करतं, अँटीसेप्टिकचं काम करतं. गळ्याला मात्र तुम्हाला इन्फेक्शन झालं आहे, घसा खरखर वाजतोय किंवा खोकला आलेला आहे, त्याचं तुम्ही गार्गलिंग करा या पाण्याने. हे 2.5 पाणी म्हणतात याला, स्ट्रॉंग ॲसिडिक वॉटर आहे. तर हे या पाण्याने गार्गलिंग करा. 2-3 दिवसात तुमचा घसा क्लिअर होतो. डोळ्यांना जर काही ॲलर्जी वगैरे झाली आहे, चिपचिप झाले डोळ्यात त्रास झाला, हे डोळ्यांना तुम्ही पाणी कापसाने लावू शकता किंवा असे फवारे मारू शकता पाण्याचे. किंवा कुठे दुखलं शरीराला, कुठे सूज आली, काही लागलं जोरात, हाडावरती कोपऱ्यावर लागलं की जिथे आपण चालायचं म्हटलं तरी प्रॉब्लेम येईल किंवा हात हलवायचा प्रॉब्लेम येईल, तेव्हा तुम्ही हे पाणी लावा किंवा त्याचं पॅडिंग करा कपडा लावून. ते सुद्धा तुम्हाला 2-3 दिवसात चांगलाच फरक दिसतो. आणि हे नॅचरल आहे ना, याच्यात की केमिकल वगैरे काहीच नाही. आपण स्वतःच ते पाणी आरोचं मशीन असतं, आरोमधून ते केंगेनमध्ये जातं आणि केंगेनच्या मशीनला 3-4 ऑप्शन दिलेले आहेत बघा. त्यात स्ट्रॉंग अल्कलाईन वॉटर जर काढायला लागले तर त्यातनं बाहेर जे बाय प्रॉडक्ट निघतं हे स्ट्रॉंग ॲसिडिक वॉटर आहे. हे थोडं कमी प्रमाणात निघतं. आणि स्ट्रॉंग अल्कलाईन जे वॉटर निघतं ते तुम्ही टबमध्ये भरून त्यामध्ये भाज्या, फळ सगळे आपले आणि डाळ तांदूळ आपले जेवणातले हे सगळे तुम्ही भिजवून थोड्या वेळ 15 मिनिटं 20 मिनिटं ठेवा. तुम्हाला पाण्याचा कलरच सांगतो की त्याच्यामध्ये किती पेस्टिसाइड्स होते आणि किती खतांचा, रासायनिक खतांचा वापर होता. मैत्रिणींनो, इतके वर्ष आपण किती अत्याचार सहन केले पोटाने आपल्याला माहितीच नव्हतं ना. आपण अगदी अजाण होतो या बाबतीमध्ये. मग कसं करणार? त्यासाठी मग काय करावं लागतं? हे पाणी आपण वापरलं तर आपल्याला बिलकुल, हे पाणी तर हे आहेच स्ट्रॉंग, म्हणजे काय म्हणतात त्याला, पेन किलर सारखं काम करतं. आणि त्याच्याशिवाय काय होतं परत, ते जे स्ट्रॉंग अल्कलाईन जे वॉटर मी म्हटलं तुम्हाला, त्यामध्ये हे सगळं भाज्यांचं आणि हे खतांचं निघून जातं. त्यामुळे तुम्हाला भाज्या स्वच्छ आणि शुद्ध मिळतात, डाळ तांदूळ पण शुद्ध मिळतात. आणि मग त्याप्रमाणे काय होतं की आपल्या शरीराला हळूहळू त्याची सवय होते ना प्युअर खायची, मग आपलं शरीर साथ द्यायला लागतं आपल्याला. त्याचप्रमाणे त्यामध्ये एक ब्युटी वॉटर म्हणून पण निघतं, ऑप्शन आहे. ब्युटी वॉटरनी केस चांगले होतात, स्किन चांगली होते, काही चेहऱ्यावरती डाग वगैरे असतील ते पण निघून जातात. पण हा परिणाम कसा असतो? हळूहळू असतो, शनै असतो. तुम्ही म्हणाल की अगदी पी हळद आणि हो गोरी, असं होत नाही. त्यामुळे तुम्हाला योग्य तो वापर करावाच लागतो. हळूहळू त्याचा परिणाम दिसतो आपल्याला. तसंच एक त्याच्यातलं क्लीन वॉटर निघतं ते तर अगदी न्यूट्रलच असतं. आणि जनरली 9.5 म्हणून जे पाणी निघतं ते सगळ्यांनाही स्ट्रॉंग, म्हणजे अल्कलाईन वॉटर जे आपण प्यायला हे करतो ते मिळतं. आणि स्ट्रॉंग अल्कलाईन म्हटलं की त्याच्या खालचं एक बटन असतं, त्याचे सगळे डेमोवाले आपल्याला सांगतात. मी इतकं डिटेल सांगू शकत नाही. पण हे मॅजिक वॉटर जे आहे ते मला फारच आवडलं आहे, म्हणून त्याचं नावच मॅजिक वॉटर ठेवलेलं आहे. हे वॉटर आहे स्ट्रॉंग ॲसिडिक वॉटर. त्याचे फायदे मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलेच की चेहऱ्यासाठी चांगलं आहे, दातांसाठी चांगलं आहे, घशासाठी चांगलं आहे, पेन कुठला होत असेल त्यासाठी चांगलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की किचन आपलं स्वच्छ ठेवतं. किचनमधले बारीक बारीक चिंट अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये निघून जातात. आणखीन काय पाहिजे? म्हणून मी याचं नाव मॅजिक वॉटर ठेवलं आहे. मैत्रिणींना आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवते. नमस्कार.